आज काय एवढा मेन्यू? कैवल्यासाठी केलंय, सगळं त्यांच्या आवडीचं आहे. राजवीर, काय झालं? काय झालं काय मनवा? अरे काय झालं सांगा ना. धक्का लागून पडलं की फेकलं कुणी? अरे बोला. काय माहित, कमाल करतेस ती. मुद्दामून कसं कोण करेल? चुकून धक्का लागला असेल. हो की नाही मनवा? काय रंजू, तू हे पटकन साफ करून घे. मी हो, बघ ना मनवा किती गांगरली आहे. आणि ही असली कामं आपण माईल तर नाही ना सांगू शकत. कर. राजवीर, अरे काय झालं? मनवा, इकडे ये. मनवा, तुमचं दोघांचं काही भांडण झालं का? नाही माई, अगं मग कसं सांडलंय सगळं? माझाच धक्का लागला आणि सगळं सांडलं. धक्का लागला? धक्का लागल्यानंतर एवढं कसं काय सांडू शकेल ना? माई, मी काकूंना आवरायला मदत करते. काय मग कैवल्य, नाही घाबरला नाहीस ना? काय आमच्या घरात असं आदनं मधनं होत असतं. घाबरू नको, बिंदास, टेन्शन नको घेऊस. तू आराम कर ना, जाऊन जा. हा सगळा काय प्रकार होता राजवीर? राजवीर, मी तुमच्याशी बोलते. का केलं तसं? एवढं चिडायला काय झालं होतं? तुम्हाला अजूनही समजत नाही.
की समजून घ्यायचं नाहीये तुम्हाला? नाही, मला नाही समजत आहे. प्लीज सांगा मला काय झालं होतं एवढं. अन्नावर कशाला राग काढला तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना मला अन्नाची नासधूस झालेली नाही आवडत, मग का वागला तसं? एवढाच राग आला होता तर माझ्यावर काढायचा होता ना राग, अन्नावर कशाला काढला? हे मला सांगण्याआधी स्वतः काय करताय ते बघा मला. काय केलं मी? घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करायचा असतो, लाड नसतात करायचे, हे सुद्धा सांगावं लागेल का तुम्हाला? आणि कोणाला विचारून गेलंय सगळं तुम्ही? हे माझं घर आहे मला. इथे मला आवडतं त्याच गोष्टी होतात, हे माहिती आहे ना तुम्हाला? आणि समजा मी नाही बोललो तरी मला काय आवडतं काय नाही हे माहिती आहे ना तुम्हाला? पण यात न आवडण्यासारखं काय होतं? नव्हतं? नाही, मला नाही वाटत यात काही न आवडण्यासारखं होतं. मला काय आवडलं नाही हे ऐकायचं ना तुम्हाला? ऐका, कैवल्यच्या आवडीचं जेवण तुम्ही बनवलं हे नाही आवडलं मला. आय होप आता कळलं असेल तुम्हाला. आणि इथून पुढे अशी चूक होणार नाही तुमच्याकडून. पण यात चुकीचं काय होतं? मी म्हणतोय ना मनवा, चूक आहे म्हणजे आहे, याच्यावर आर्ग्युमेंट नकोत मला. नाही राजवीर, तुम्ही मला नेहमी म्हणता ना मी मोहिते पाटलांची सून आहे, घराण्याला शोभेल असं मी वागलं पाहिजे. मग जर मी पाहुण्यांचा पाहुणचार केला तर त्यात काय चुकलं? घराण्याला शोभेल असंच वागले ना मी. मनवा, अति करताय तुम्ही. नाही राजवीर, मी काही अति नाही केलं. मी माझं कर्तव्य केलं. तुम्ही जे खाली केलं ना ते अति होतं. राजवीर, राजवीर, वडील, आपण स्वप्न नाही ना बघत होत? स्वप्न नसलं तरी स्वप्नांहून कमी नाहीये यश. त्यांचे चेहरे बघितले कसे झाले होते. पण राहून राहून एका गोष्टीची भीती वाटते. कसली? हे सगळं असं होतं आणि नंतर यांच्यातली भांडणं मिटतात देखील लगेच. वडील, तसं नाही होणार आता, कारण नव्याचे 9 दिवस संपलेत. काय गरज होती मला कामाला लावायची? अगं रंजू, अगं काय अगं, नेहमीच आहे तुमचं. सगळ्यांसमोर मला बोलायचं आणि इच्छा नसताना मला कामं करत बसावी लागतात. मग एखाद दिवस चालतं ना. नाही चालणार राव. बरं ठीक आहे, एवढी चिडचिड करायची गरज नाही आता. एवढं वाटतं ना तुम्हाला, मग तुम्ही स्वतः करा काम. बघ कसं वाटतं ते. हे तू असं बोलतोय कसं? हा? तुमचं बोलून झालं नसेल तर मग मी जाऊ का? कारण तुमचं इम्पॉर्टंट आहे, माझं नाही. जाऊ दे, तू लक्ष देऊ नको तिच्याकडे. तू बोल. काय बोलताय तुम्ही? मला पण सांगा ना. अगं आई, बाहेर मगाशी काय घडलं त्याचबद्दल बोलतोय आम्ही. हो ना, कसा वागला ना तो. बापरे. मी काय म्हणतो, जेवण आवडलं नसेल म्हणून सुद्धा तो असं करू शकतोस ना. न आवडायला काय झाले, चांगलं झालं होतं सगळं. बासुंदी तर मी 3-3 वाटा प्याले माहितीये का. वडील, आई म्हणते तेच खरंय. मलाही तेच वाटते की कारण काहीतरी वेगळं असू शकतं. काय कारण असू शकेल? तेच, ते भल्या भल्यांचं आयुष्य बर्बाद करत. संशय. परफेक्ट टायमिंगला सगळ्या गोष्टी घडतायत. त्याच्या मनात संशयाची आग निर्माण झाली आहे. मला विचाराल तर कुठल्याही गोष्टीपेक्षा संशय घेणं जास्त प्रॉब्लेमॅटिक असतं. खरंय तुझं म्हणणं. चला मग तयारीला लागा. म्हणजे आपण काय करायचं आता? आपण ही जी काही आग आहे ना ती अजून मोठी करायची, इतकी मोठी करायची की हे सगळं आता संपलं पाहिजे. पण खरंच आपल्याला हवं तसं होईल सगळं? होईल, अगदी तसंच होईल. फक्त तू एक काम कर. काय काय? आज जे काही घडलंय ना ते उद्या मनवाला मुद्दामून विचारायचंच तुझ्या स्टाईलने. चालेल चालेल.
उद्या बघूयात काय होतं ते. काकू काही हवंय का तुम्हाला? अगं काय म्हणवा, सकाळी सकाळी पहिला प्रश्न डायरेक्ट काय हवंय का तुम्हाला? म्हणजे अगं काहीतरी गुड मॉर्निंग वगैरे काहीतरी म्हणशील का नाही? लग्नानंतर तू काय दिवस म्हणायचीस गुड मॉर्निंग वगैरे, पण 9ची 9लाई संपली वाटतं आता. म्हणजे अगं तू स्वतःला कामात इतकं गुंतवून घेतलंस ना मनवा. बाई बाई बाई. नाही असं काही नाहीये, मला कंटाळा येत नाही कामांचा. पण मनवा एक सांगू का, आम्हाला तुझी खरंच खूप काळजी वाटते ग. का? ते तुला अजून कळलं नाही? नाही. हो, काल रात्री एवढं सगळं रामायण झालं तरी तू सकाळी लगेच लागली कामाला. एवढं सगळं होऊन सुद्धा राजीवला तुझी काहीच किंमत नाहीये, नाही का? तसं नाहीये काकू. मनवा, तू किती नाही म्हणालीस ना तरी सगळ्या जगाला माहितीये की राजवीर तुझ्यावर उगीच चिडतो. ते माझ्यावर उगाच नाही चिडत. एखादी गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध झाली किंवा त्यांना नाही पटली तर ते चिडतात. हो का? हो. अगं मग काय झालं त्याच्या मनाविरुद्ध ते तरी सांगा मला. काय एवढा चिडला तो? अगं बोल ना मनवा. एक विचारू का? नाही म्हणजे राजवीरच्या चिडण्यामागचं कारण कैवल्य तर नाहीये ना? अगं सांग ना मनवा, का आम्हाला खरंच काळजी वाटते तुझी. म्हणजे आम्ही काहीतरी मदत करू शकतो तुझी. घरात अशी सारखी भांडणं बरं दिसत नाही ग ते. अगं बोल ना मनवा. तुम्ही प्लीज एवढं बघता, मी राजवीरना उठवून येते. त्यांना ऑफिसला जायला उशीर होईल. मनवा, किती लपवालपी केलीस ना तरी तुझं तोंड कसं उघडायचंय मला बरोबर माहिती. काय रे नितीश, काय करतोस? काय शोधतोयस? भाऊ तुम्ही माझ्या रूम मध्ये काय करताय? तुम्ही जाऊन आराम करा. अरे आरामच करत होतो. मग विचार आला की बघूया तू काय करतोयस तुझ्या रूम मध्ये. बाबा तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, तुम्ही जाऊन आराम करा. चला. अरे तेच करत होतो. मला सांग, तू एवढं काय शोधत होतास? अहो काही बिझनेसची पुस्तकं शोधतोय. बिझनेसची पुस्तकं काय शोधतो? मधल्या काळात कामाच्या व्यापामुळे ती पुस्तकं वाचता आली नाहीत. म्हटलं आता वेळ तर वाचून घ्यावीत. अरे वा, व्हेरी गुड. नितीश, वाचन हे माणसाला समृद्ध बनवतं. खर तर मला आणि ताईला तुमच्यामुळेच वाचनाची आवड निर्माण झाली. मला तुम्हा दोघांचं ना नवल वाटतं. लहानपणी मी तुम्हाला जे जे सांगायचो ना ते तुम्ही प्रामाणिकपणे ऐकायचं. अगदी कुठल्याही गोष्टीचा कधी हट्टच केला नाही तुम्ही. बघ कधी कधी वाटतं की मी लहान होतो तेच बरं होतं. का रे, असं का वाटतं तुला? काही नाही, आता मध्यंतरी बिझनेसच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे ना मला आता कंटाळा आलाय. कंटाळून कसं चालेल नितीश? हे बघ, असं धीर सोडायचा नाही.
आयुष्यामध्ये कधी हार मानायची नाहीस. नाही बाबा, मी हारणार नाही. तुम्हाला अभिमान वाटेल असं काम मी करून दाखवेन. मला खात्री आहे त्याची. मला संपूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तर चल, कुठलं पुस्तक सापडत नाही मी शोधायला मदत करतो. नको बाबा, मी शोधीन. तुम्ही जाऊन आराम करा. चला. करतो, आराम करतो. पण मला सांग, मनूचा काही फोन आला होता का? नाही. आपण आता मनूला व्हिडिओ कॉल करूया. आता लगेच? हो, ट्राय करून बघ ना, ती आपल्याशी बोलू शकते का? आता लगेच करायचंय तिला फोन? हो, बघ ना ती बोलू शकते का. एकदा ट्राय करून बघ. ठीक आहे. नाही लागत आहे बाबा. पुन्हा एकदा ट्राय कर. कर ना. हा. नाही बाबा, आउट ऑफ कव्हरेज सांगतोय. ठीक आहे, थोड्या वेळाने परत प्रयत्न कर. ठीक आहे, चालेल. आणि लागला की मला बोलू. मी आहे. चालेल, सांगतो. ज्या नंबरवरून ताईने सखीला फोन केला होता त्या नंबरवर मी फोन करून बघू का? काहीतरी नक्कीच कळेल. करतोच कॉल. हॅलो, हॅलो, कोण बोलतंय? आपण कोण बोलताय? मी नितीश बोलतोय. नितीश. अच्छा, कोणाशी बोलायचं होतं आपल्याला? ऍक्च्युली या नंबरवरून ताईने सखीला फोन केला होता. ताईने? मनवा ताईने. हो, अच्छा अच्छा. मी तिचा भाऊ नितीश सावंतराव बोलतोय. हाय नितीश, मी कैवल्य बोलतोय. हॅलो. सॉरी, पण आपली ओळख नाहीये. नाही नाही, अरे मी मनवाच्या घरी पाहुणा आहे. अच्छा, ओके. काय झालं, काही प्रॉब्लेम होता का? नाही, माझ्या फोनवर फोन केलास म्हणून विचारलं. ऍक्च्युली मी, आई, बाबा आम्ही सगळेच ताईच्या मोबाईलवर फोन करत होतो, पण तिचा फोन लागत नाहीये. लागत नाहीये? हो, म्हणजे घरच्या नंबरवर सुद्धा मी फोन केला, नाही लागत आहे. ओ, बरं, मग काही मेसेज द्यायचा होता का? सॉरी, आपली फार ओळख नाहीये, पण तू माझी एक मदत करू शकतोस का? हो, अरे बोल ना यार. असं आहे तर सगळं ठीक आहे. तू काळजी नको करूस, होऊन जाईल तुझं काम. तू फक्त मी सांगतोय तसं कर. ऐक माझं नीट. थँक्यू सो मच. अरे नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त मी सांगितलेलं लक्षात ठेव. हा, चालेल. ओके, बाय. बाय. थँक्यू. मनवा. थोडं प्रेमाने बोलला तर बरं वाटेल मला, आणि तुम्हाला पण. राजवीर, काम आहेत मला. मनवा, तुम्हाला माहितीये, त्या जगात काही झालं तरी माझं फक्त दोनच गोष्टींवर प्रेम आहे. एक तुम्ही, आणि दुसऱ्या पण तुम्हीच.
स्माइल करा ना म्हणून. खूप दिवस झाले मी तुम्हाला हसताना नाही बघितलंय. मनवा, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. आय होप मी काय म्हणतोय तुम्हाला कळत आहे. लेट होतोय, निघतो मी. बाय. राजवीरना त्यांच्या कालच्या वागण्याचा पश्चाताप होतोय बहुतेक.